नमस्कार मित्रांनो. मकर राशीच्या 5व्या स्थानामधून गुरुचं भ्रमण आहे, जे की शुभ फलदायी आहे. तिथेच या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये मंगळ सुद्धा येणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो ग्रह आहे शुक्र, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 25 तारखेनंतर तो तुमच्या 9व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 8व्या स्थान हे जे आहे ते अशुभ फलदायी मानलं जातं. याचप्रमाणे तुमच्या राशीचा दुसरा महत्त्वपूर्ण ग्रह तो म्हणजे बुध, जो की या महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या 5 तारखेनंतर वक्री होणार आहे. हे संपूर्ण ग्रह याच प्रकारे बाकी जे ग्रह आहेत त्याचा संपूर्ण प्रभाव परिणाम ऑगस्ट महिन्याकरता मकर राशीसाठी कशा प्रकारे होणार आहे. त्याचप्रमाणे डे टू डे लाईफमध्ये कुठल्या प्रकारचे तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या आहेत, सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शरी, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. जसं की तुम्हाला ठाऊक असेल की तुमची जी रास आहे ही 7.7 चाललेली आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 5 तारखेपर्यंत हा वक्री होणार आहे आणि 23 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 17 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. इथे 8व्या स्थानामध्ये रवी बुध शुक्र असणार आहे. 6व्या स्थानामध्ये मंगळ 27 तारखेनंतर येणार आहे. तर या सर्वांचा एकत्रितच विचार करायचा झाला तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं स्ट्रेस टेन्शन तुम्हाला जास्त येईल. कारण बुध जो वक्री होणार जो की तुमच्या षष्ठेश आहे आणि ते तुमचं कार्यक्षेत्र आहे, त्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन थोड्याफार प्रमाणात तुम्हाला देत. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्या व्याधीने ग्रस्त असाल तर त्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. परंतु इथे एक गोष्ट फार चांगली आहे, ती म्हणजे पंचम स्थानात जो भ्रमण करणारा गुरु आहे हा नवम दृष्टीने तुमच्या राशीला पाहत आहे. त्याच्यामुळे किती स्ट्रेस किती टेन्शन आले तरी पण तुम्ही त्याचा अगदी व्यवस्थितपणे सामना करणार आहात. तर तुमची जी रास आहे ही मॅच्युअर्ड आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये वाट बघणं आणि व्यवस्थितपणे निर्णय घेणं हे तुमच्या राशीत इतर कुठल्याही राशीला जमत नाही आणि त्याचाच गुण किंवा त्याचाच प्रभाव पडणार तुम्हाला या महिन्यामध्ये दिसणार आहे. तरी सुद्धा स्ट्रेस टेन्शन जरी आलं तरी त्याचा धीरोदात्तपणे सामना करणं या महिन्यामध्ये महत्त्वाचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वाची रिस्क किंवा छोटी किंवा मोठी असेल अजिबात घेऊ नका. ती रिस्क तुमच्या अंगाशी येऊ शकेल किंवा ज्या गोष्टी आपण चलता आहे म्हणून बोलतो तशा काही गोष्टी करू नका. थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण तुमच्या राशीच्या 6व्या आणि 8व्या स्थानात या महिन्यातले बरेचसे ग्रह असणार आहेत आणि 6वं आणि 8वं स्थान, ज्याला 6व्या स्थानाला रोग शत्रूचं स्थान म्हटलं जातं किंवा 8व्या स्थानाला मृत्यू स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अशुभ फलदायी स्थान आहेत आणि या स्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचे आउट ऑफ द वे जाऊन डिसिजन घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्थैर्याबद्दल. आर्थिक स्थैर्य नेमकं तुमचं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करत आहे, मात्र तो वक्री आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 25 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीच्या पंचम स्थानामध्ये गुरु मंगळ आणि वर्षल सुद्धा आहे. राशीचा जो अष्टमेश आहे रवी, जो की 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 17 तारखेनंतर तो तुमच्या 8व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. आणि जो लाभेश आहे मंगळ, हा मंगळ तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. 27 तारखेनंतर हा तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत 2, 5, 8, 11 या स्थानांच्या अधिपतीचा एकंदरीतच विचार करायचा झाला तर या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात फारसे काही त्रास येणार नाहीत. मात्र तुमचे जे स्पेंडिंग्स असतील, खर्च असेल, त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च वगैरे थोडेसे जास्त होतील. अर्थात तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. तरी सुद्धा या महिन्यामध्ये अशा प्रकारे काही अचानक खर्च वगैरे निघू शकतील. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी तुमचं जे मासिक इन्कम जे तुम्हाला येते ते तुम्हाला व्यवस्थित त्या गणितामध्ये काही फारसा फेरफार वगैरे होणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये केलेली जी ट्रेडिंग आहे ती थोडीशी विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचे अंदाज चुकू शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्व होणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 27 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भात कुठलीही महत्त्वपूर्ण कामं तुम्हाला करायची असेल तर ती या महिन्यामध्ये तुम्ही जरूर करू शकता. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 25 तारखेनंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. पंचम स्थानामध्ये गुरु सुद्धा आहे, तिथेच आता मंगळ सुद्धा येणार आहे. तर साधारणतः या जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वादविवादाचे प्रसंग या महिन्यात निर्माण होते. पण तो काळजी करू नका, टोक काही गाठणार नाही. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. मात्र ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. अर्थात या महिन्याच्या शेवटी म्हणजे जवळजवळ 26-27 तारखेनंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असेल त्यांच्यामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच
मकर राशीच्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. मंगळ जर तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा थोडासा तुमच्या एकंदरीतच आरोग्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी डोकं वर काढू शकतील. यासाठी लक्ष द्या. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त राहील. यामुळे या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे छोटे किंवा मोठे जरी त्रास तुम्हाला वाटले, तरी लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे, त्याच्यासाठी मात्र हा संपूर्ण महिना अतिशय उत्तर राहील. त्यांच्यासाठी काहीही प्रॉब्लेम तसा येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तुमच्या राशीच्या सप्तमामध्ये जो रवी आहे, तो रवी भ्रमण करतोय, जो दिनांक 17 तारखेनंतर अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे. आणि जो बुध आहे, हा बुध जवळजवळ 23 तारखेनंतर तुमच्या सप्तम स्थानामध्ये वक्री होणार आहे. आणि इथे तुमच्या या महिन्याची जी अमावस्या आहे, तुमच्या सप्तम स्थानामध्ये सुद्धा होणार आहे. तर इथे 2-3 गोष्टी थोड्याशा लक्ष देण्यात गरजेचं आहे. साधारणतः गेल्या 10-15 दिवसापासून जे तुमचे वैवाहिक जोडीदार आहे, जे की तुमच्या ते हावी होत होते, ते या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या साधारण 18-20 तारखेनंतर हळूहळू तो जो प्रकार आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तुमच्या दोघांमध्ये जे हार्मनी ते दिसून येईल. पण या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला जाणवेल की वैवाहिक जोडीदारावर छोट्या-मोठ्या कारणामुळे कुरबुरी होत आहे. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात. तुमच्या राशीचा जो दशमेश किंवा कर्मेश जो आहे शुक्र, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 25 तारखेनंतर, हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार. जर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या कारणावरून कुरबुरी वगैरे होऊ शकतील. थोडाफार प्रमाणात तुम्हाला तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्याच्या संदर्भात थोडे वेगळे काही अनुभव येतील. मात्र थोडंसं स्वतःला या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे मोठे, मगाशी जे सुरुवातीला सांगितलं, कुठल्याही प्रकारचे निर्णय या महिन्यामध्ये अजिबात घेऊ नका. ते छोटे असेल किंवा मोठे असतील, थोड्याशा गोष्टी थोडंसं तुमच्या विरोधात जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाच्या संदर्भात. डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नेमके तुमच्यासाठी कशा प्रकारचे असेल. जसं की तुमच्या राशीच्या जसं की दिनांक 2 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. या दरम्यान सहज पैशाच्या मागे धावू नका. म्हणजे इझी मनी ज्याला आपण म्हणतो, झटपट पैसा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या मागे धावू नका. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. बुध शुक्राची युती तुमचा साधारण छोट्या-मोठ्या कारणावरून ज्या गोष्टी वेगळ्या झालेल्या आहेत किंवा छोटे-मोठे दुःख आहेत, त्या संदर्भात काही चांगल्या घटना वगैरे घडू शकतील. खास करून ज्या विवाहित महिला आहेत, त्यांच्यासाठी ही बुध शुक्राची युती शुभफलदायी राहील. तुमचे जे इनलॉज असतील किंवा तुमचे सासरकडचे मंडळी असेल, त्याच्यावर नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारतील. त्यांच्याने तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला मंगळ आणि गुरुचा केंद्र योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या युती योग होणार आहे. गुरु आणि मंगळ दोघेही जे तुमच्या पंचम स्थानांमध्ये भ्रमण करणार, दोघांची युती योग होणार आहेत. लक्षात घ्या, गर्भवती महिला आहे तरी स्वतःच्या आरोग्याकडे या संदर्भात लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग साधारणतः दिनांक 14 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 16 तारखेला मंगळ आणि शनीचा केंद्र योग होणार. शनी जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो मंगळ तुमच्या पश्चिमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तुमचे जे स्पेंडिंग्स असेल किंवा खर्च असतील, त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या पश्चिमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून या दरम्यान थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या दरम्यान थोडंसं स्ट्रेस टेन्शन वाढल्यासारखं वाटेल. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्र योग होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि शनीचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. लक्षात घ्या, शारीरिक दुखापती साधारणतः या दरम्यान होऊ शकतील. रवी जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमचे जे खर्च आहेत त्यावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला शुक्र आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार. लक्षात घ्या, हा जो केंद्रयोग आहे, हा दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग या दरम्यान निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि जो हर्षल तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे.
खरं तर शुक्र ग्रह तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह जो की तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. महत्त्वपूर्ण कामं जी की अडकलेली आहे ती तुमची या दरम्यान पूर्ण होऊ शकतील. याचप्रमाणे चांगले काही आर्थिक लाभ होतील, तुम्हाला काही चांगले आर्थिक सल्ले मिळतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्ग मानत असाल तरीसुद्धा तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स या दरम्यान निश्चित मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल, परंतु महत्त्वपूर्ण कामं तुमची या दरम्यान होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा प्रतियोग होणार आहे. साधारणतः दिनांक 28 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी अमावास्या आहे ती तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे कर्क राशीमध्ये दिनांक 4 तारखेला. ही अमावास्या लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती दिनांक 19 तारखेला आहे, ज्याला आपण नारळी पौर्णिमा असं म्हणतो. तर आपल्या चॅनेलतर्फे तुम्हा सर्वांना मनापासून नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या शुभेच्छा. तर या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशीकरता दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. स्ट्रेस टेन्शन अजिबात घेऊ नका आणि थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.